नमस्कार मंडळी. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. वारसा व्यवस्थापन, किंवा ज्याला आपण इंग्रजीत हेरिटेज मॅनेजमेंट म्हणतो. हा विषय खरं तर आपल्या भूतकाळाला जपून आपल्या भविष्याशी जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे. चला तर मग सुरू करूया. आपण बघा, आपल्या देशात काय काय नाहीये. प्राचीन मंदिरं आहेत, भव्य किल्ले, सुंदर लेण्या, ऐतिहासिक वास्तू, म्हणजे अक्षरशः एक समृद्ध खजिना आहे. पण एक मोठी समस्या पण आहे. यातल्या अनेक वास्तू प्रदूषणामुळे, पर्यटकांच्या गर्दीमुळे आणि खरं सांगायचं तर आपल्याच दुर्लक्षामुळे धोक्यात आल्या आहेत. मग साहजिकच प्रश्न पडतो की अरे, आपला हा जो सामायिक भूतकाळ आहे, याचं रक्षण नक्की कोण करतं? आणि ह्याच प्रश्नाचं उत्तर आहे वारसा व्यवस्थापन. हो, हेरिटेज मॅनेजमेंट. हेच ते फील्ड आहे जे आपल्या या ऐतिहासिक ठेव्याला जपायचं आणि आपल्या पुढच्या पिढीपर्यंत सुरक्षित पोचवायचं काम करतं. ठीक आहे. तर आज आपण काय काय बघणार आहोत त्याची एक छोटीशी रूपरेषा बघूया. सगळ्यात आधी आपला वारसा धोक्यात का आहे हे समजून घेऊया. मग वारसा व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय ते पाहू. त्यानंतर याचे संरक्षक कोण आहेत, म्हणजे कोण याचं रक्षण करतं, ते जपण्याची कला काय आहे, आणि सगळ्यात शेवटी हे सगळं इतकं महत्त्वाचं का आहे. चला तर मग एक एक करून पुढे जाऊया. तर आपला पहिला मुद्दा आहे धोक्यात असलेला वारसा. आधी प्रॉब्लेम काय आहे तेच नीट समजून घेऊया. बरं, आपण वारसा, हेरिटेज असं सतत म्हणतोय, पण याचा नक्की अर्थ काय? सोप्या भाषेत सांगायचं तर वारसा म्हणजे आपल्या मागच्या पिढ्यांकडून आपल्याला मिळालेला ठेवा. हा ठेवा सांस्कृतिक असू शकतो किंवा नैसर्गिक. आणि हो, यात फक्त इमारती किंवा वास्तू येत नाहीत, तर आपल्या परंपरा, कला, ऐतिहासिक जागा या सगळ्या गोष्टी येतात. हा वारसा म्हणजे आपल्या समाजाचा इतिहास, आपली संस्कृती आणि आपली ओळख आहे. ठीक आहे, वारसा म्हणजे काय हे तर कळलं. आता यावरचा उपाय बघूया. वारसा व्यवस्थापन म्हणजे हेरिटेज मॅनेजमेंट म्हणजे नक्की काय? हे बघा, वारसा व्यवस्थापन म्हणजे काय, तर जी वारसा स्थळं आहेत, ज्या सांस्कृतिक गोष्टी आहेत, त्यांचं संरक्षण करणं, त्यांचं संवर्धन करणं आणि त्यांचा योग्य वापर करणं. याचा मेन उद्देश काय आहे, तर आपल्या ऐतिहासिक वास्तू जपायच्या, आपल्या सांस्कृतिक परंपरा टिकवायच्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांमध्ये याबद्दल जागरूकता निर्माण करायची. आता या वारशाचे ना 2 मुख्य प्रकार पडतात. पहिला आहे सांस्कृतिक वारसा म्हणजे कल्चरल हेरिटेज. हे म्हणजे माणसाने बनवलेलं. उदाहरणार्थ आपली अजिंठा वेरूळ लेणी किंवा आपला रायगड किल्ला. आणि मग दुसरा प्रकार आहे नैसर्गिक वारसा म्हणजे नॅचरल हेरिटेज. यात काय येतं, तर जंगलं, डोंगर, आपला पश्चिम घाट, ही सगळी नैसर्गिक संपत्ती. आता हे दोन्ही प्रकार लक्षात ठेवायला एक एकदम सोपी ट्रिक सांगतो. फक्त 2 अक्षरं लक्षात ठेवा. CN. सी म्हणजे कल्चरल म्हणजे सांस्कृतिक आणि एन म्हणजे नॅचरल म्हणजे नैसर्गिक. आहे की नाही सोपं? ठीक आहे. आता पुढचा प्रश्न. आपल्या या भूतकाळाचे संरक्षक आहेत तरी कोण? म्हणजे कोण आहेत ते गार्डियन्स ऑफ अवर पास्ट? कोणत्या संस्था हे इतकं मोठं काम करतायत? चला बघूया. सगळ्यात आधी नंबर लागतो तो एक जागतिक संस्थेचा, युनेस्को म्हणजे UNSCO. यांचं काम खूप मोठं आहे. ही संघटना जगभरातली सगळ्यात महत्त्वाची स्थळं शोधते आणि त्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणजेच वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित करते. यामुळे होतं काय की त्या जागेच्या संरक्षणाला ग्लोबल लेव्हलवर मदत मिळते. आता आपण आपल्या देशात येऊया. भारतात हे काम करणारी सगळ्यात महत्त्वाची संस्था आहे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग म्हणजेच ASI. आपल्या देशातल्या स्मारकांचं संवर्धन करणं, पुरातत्व संशोधन करणं आणि ऐतिहासिक जागांचं संरक्षण करणं ही सगळी जबाबदारी ASIची आहे. बरं, फक्त सरकारी संस्थाच नाही आहेत. इंटॅक्ट नावाची एक स्वयंसेवी संस्था म्हणजे NGO पण आहे. ही संस्थासुद्धा वारसा संवर्धन, जुन्या वास्तूंची डागडुजी आणि लोकांमध्ये आपल्या संस्कृतीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी खूप मोठा काम करते. आता बघा, या तिन्ही संस्थांची नावं लक्षात ठेवायला अजून एक छोटीशी ट्रिक. फक्त UAI हे लक्षात ठेवा. युनेस्को, ASI आणि इंटॅक. बघा, अशा छोट्या युक्त्या वापरल्या ना की माहिती लक्षात ठेवणं एकदम सोपं होऊन जातं. ओके, तर संरक्षक कोण आहेत हे आपण पाहिलं. पण आता प्रश्न असा आहे की हे वारसा जपण्याचं काम प्रत्यक्षात होतं कसं? ही जी द आर्ट ऑफ प्रिझर्वेशन आहे ती नक्की आहे तरी काय? चला जाणून घेऊया. इथे 2 शब्द खूप महत्त्वाचे आहेत ज्यात अनेकदा गोंधळ होतो.
एक आहे संवर्धन आणि दुसरा संरक्षण. संवर्धन म्हणजे काय? तर एखाद्या वास्तूची दुरुस्ती करणं, तिची काळजी घेणं, जेणेकरून तिची अवस्था आणखी बिघडू नये. पण संरक्षण म्हणजे काय? तर एखाद्या गोष्टीला तिच्या मूळ जशास तसं स्वरूपात जपणं, त्यात अजिबात बदल न करता. अगदी एखाद्या म्युझियममध्ये आपण काचेच्या पेटीत ठेवलेली वस्तू बघतो ना, तसं. हे जे वारसा संवर्धनाचं काम आहे ना, ते एका सायकलसारखं आहे, एक चक्र आहे. बघा कसं चालतं हे. सुरुवात होते एका ऐतिहासिक स्थळापासून. मग त्याचं संरक्षण केलं जातं. संरक्षणामुळे तिथे पर्यटन वाढतं. आता पर्यटन वाढलं की लोकांमध्ये त्या जागेबद्दल जागरूकता येते. आणि जेव्हा जागरूकता येते तेव्हा त्या स्थळाचं जतन अजून चांगल्या प्रकारे होतं. हे चक्र असं अव्याहतपणे चालू राहतं. आणि या चक्रात शाश्वत पर्यटन म्हणजे सस्टेनेबल टुरिझम हा शब्द खूप महत्वाचा आहे. याचा सरळ अर्थ असा की पर्यटनाचा आनंद घ्यायचा, पण त्यामुळे आपल्या वारसा स्थळांना काहीही नुकसान होता कामा नये. म्हणूनच तुम्ही बघितलं असेल, एलिफंटा लेण्यांसारख्या ठिकाणी एका दिवसात किती पर्यटक जाऊ शकतात यावर मर्यादा घातलेली असते. आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि खरं तर सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे. हे सगळं आपण करतोय, पण का? आपला वारसा आपल्यासाठी इतका महत्त्वाचा आहे तरी का? तर ह्या सगळ्या कष्टांचा फायदा काय? खूप फायदे आहेत. 1. आपली ऐतिहासिक स्मारकं सुरक्षित राहतात. दुसरं, पर्यटनाला चालना मिळते आणि त्यामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो. तिसरं, आपली जी एक युनिक सांस्कृतिक ओळख आहे ती टिकून राहते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या पुढच्या पिढीला आपला गौरवशाली इतिहास काय होताय हे कळतं. थोडक्यात सांगायचं तर हे जे वारसा व्यवस्थापन आहे ना, तेच आपल्या अजिंठा, वेरूळ आणि रायगडासारख्या स्मारकांना पुढच्या अनेक पिढ्यांसाठी जपून ठेवतं, जेणेकरून आपली पुढची पिढीसुद्धा हे बघू शकेल, यातून शिकू शकेल आणि आपल्या इतिहासाचा अभिमान बाळगू शकेल. आणि जाता जाता एक प्रश्न सगळ्यांसाठी. जरा विचार करा की आपल्या आजूबाजूला, आपल्या गावात, आपल्या शहरात, आपल्या समाजात असा कोणता वारसा आहे, कोणती जागा आहे जिचं संरक्षण करणं खूप गरजेचं आहे. यावर नक्की विचार करा.